संचिता काय करतेस? काय करते काय कळत नाही मम्मा. गुड न्यूज आहे मम्मा तुझी. काय बस बस बस. ओके 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 ओके. बस बस. ऐका ऐका, कंपनीकडून आपल्याला एक मेसेज आला. सो डिअर कस्टमर, तुमच्या तक्रारीची आम्ही दखल घेतलेली आहे. तुम्हाला आमच्या रिप्रेझेंटेटिव्ह मुळे जो त्रास झाला त्यासाठी आम्ही सॉरी म्हणतो आणि आम्ही तुम्हाला 1000 रुपयांच्या 5 डिलिव्हरी फ्री ऑफर करतोय. तुमच्या आवडीच्या कोणत्याही रेस्टॉरंट मधून तुम्ही 5 वेळा फूड ऑर्डर करा, फूड आणि डिलिव्हरी तुम्हाला फ्री असेल. फ्री फ्री फ्री. आणि 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 तुमच्या तक्रारीची दखल घेत आम्ही मिस्टर मणी कुमार या डिलिव्हरी बॉयला कामावरून काढून टाकलेला आहे. आपल्या फीडबॅक साठी धन्यवाद. काय सिरियसली मणीला नोकरीवरनं काढून टाकलंय त्यांनी? होय होय. वाव. हे संचिता, आपण तक्रार केली की असं नोकरीवरनं काढून टाकतात? तू अशी काय कंप्लेंट केलीस की नोकरीवरनं काढून टाकलं मणीला? इजी है, संचिता का दिमाग सॉलिड है. सिंपल आयडिया मम्मा. इथे जे ज्यूस सांडलं होतं त्याचा मी फोटो क्लिक केला आणि त्यांच्या कंप्लेंट सेक्शन मध्ये तो अपलोड केला. शिवाय मणी आपल्याशी कसं वागला, त्याने आपल्याला कसा त्रास दिला, तो आपल्याशी कसं रूडली बोलला. एक मिनिट, मणीने आपल्याला कुठे त्रास दिला? त्रास दिला मम्मा, त्रास दिला. हा, आणि मी एक मुलगी असून सुद्धा तो तोंड बांधून आला होता, त्यामुळे मला कशी भीती वाटली हे मी सगळं त्यात लिहिलं. एक मोठाच्या मोठा निबंध लिहिला आणि मम्मा ही ट्रिक कामी आली. आणि मणी जिथे काम करतो ना त्यांचा बिझनेसच कस्टमर सॅटिस्फॅक्शन हा आहे, त्यामुळे त्यांना एम्प्लॉई नाही कस्टमर महत्वाचे. सो मणीला कामावरून काढून टाकलं. वा संचिता, कसली हुशारच ग तू. बरोबर धडा शिकवलास त्या मणीला. आता राजाराणी खातील, हवा आणि पाणी पितील. येस येस बेब, वी डिड इट. येस, फायनली आपला बदला पूर्ण झाला. आपला बदला पूर्ण नाही झाला संचिता. आपला बदला आता सुरू झाला. त्या मणीनं त्याच्या कबाडखान्यातून धक्के मारून मला बाहेर काढलंय ना. आता सुजित सरपोतदार त्याला इतका त्रास देईल की त्या दोघांचं जीणं मुश्किल झालं पाहिजे. मणी, नोकरी जाणं हा फक्त एक छोटासा ट्रेलर होता. अभी पिक्चर बाकी है मेरे दोस्त. हे बघा मिस्टर मणी, तुम्ही यांना घेऊन आलात पण त्याचा काहीही उपयोग होणार नाहीये. रूल्स आर रूल्स. कंपनीच्या रूल्स प्रमाणे तुम्हाला नोकरीवरून काढून टाकण्यात आलेला आहे. हा निर्णय आता बदलता येणार नाही. साहेब, तुम्ही तुमचा निर्णय बदलूच नका. अहो, तशी आमची अपेक्षाही नाहीये. फक्त तुम्ही आमचं बोलणं ऐकून घ्या एवढीच अपेक्षा आहे. साहेब, एका कस्टमरने कंप्लेंट केली आणि तुम्ही लगेच माझ्या नवऱ्याला नोकरीवरनं काढून टाकलं. तुमचा विश्वास तुमच्या कस्टमरवर आहे पण तुमच्या स्टाफवर नाही. कस्टमर खरं बोलतोय, खोटं बोलतोय की गैरसमजातून बोलतोय याची शहानिशा न करता तुम्ही यांना लगेच नोकरीवरनं काढून टाकलं. तर तुमच्या कंपनीचा तसा नियम आहे म्हणून. अर्थात नियम म्हणजे नियम. साहेब, नियम बनवणारी माणसंच आहेत, डिलिव्हरी करणारी ही सुद्धा माणसं आहेत आणि कस्टमरही माणसंच आहेत ना. आणि माणूस मशीन नाहीये ना अगदी परफेक्ट वागायला. एखादा नियम बनवताना तो इम्प्लिमेंट करताना काहीतरी राहून गेलं असेल. डिलिव्हरी बॉय कडून चूक होते, तसा कस्टमरही चुकूच शकतो ना साहेब. आणि ट्रॅफिकमुळे ते पार्सल पोहोचवायला 2 मिनिटं उशीर झाला असेल आणि त्यात चिडलेल्या कस्टमरने ते पार्सल हिसकावून घेतलं असेल आणि ते पडलं असेल. म्हणजे असंही होऊच शकतं ना साहेब. साहेब, मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की तुम्ही एक बाजू समजून घेतली, दुसरी बाजू समजून न घेता तुम्ही तुमचा निर्णय घेऊन मोकळे झालात. हो, डिलिव्हरी बॉय कडनं पार्सल सांडलं
तर ती चूक तुमच्या लक्षात येते, पण कस्टमर कडनंही पार्सल सांडू शकतं ही चूक तुमच्या का लक्षात येत नाही? आणि ह्या सगळ्यात त्या डिलिव्हरी बॉयची काहीही चूक नसताना त्याला नोकरीवरनं काढून टाकणं हे कितपत योग्य आहे साहेब? हे बघा, कस्टमरला परफेक्ट सर्व्हिस हवी असते हे मला मान्यच आहे. ट्रॅफिकमुळे डिलिव्हरी द्यायला 5 मिनिटं जरी उशीर झाला तरी कस्टमर लगेच तक्रार करतो. साहेब हो, तुम्ही 2 मिनिटं तुमच्या कस्टमरला उपाशी बघू शकत नाही, पण तो उशिरा का पोहोचला हे न विचारता त्याला नोकरीवरनं काढून टाकून त्याचं कुटुंब अनेक दिवस उपाशी राहील याचा विचार तुमच्या डोक्यात का येत नाही? तो आणि त्याची फॅमिली माणसं नाहीत का? त्यांना भूक नाही? साहेब, हे डिलिव्हरी बॉयज तुमच्या कंपनीची आर्मी आहे, तुमच्या कंपनीचं रेप्युटेशन वाढवणारी, तुमच्या कंपनीला बिझनेस देणारी आर्मी. हे बिचारे ऊन पाऊस थंडीची पर्वा न करता राब राबतात, पण तुमचं कस्टमर साधं त्यांना थँक्यू सुद्धा म्हणत नाही. 2 मिनिटं उशीर झाला तर पार्सल हिसकावून घेतात. आणि हो, एखादा आभार म्हणून थँक्यू म्हणायला आलाच तर थँक्यू स्वीकारायला यांच्याकडे वेळ कुठे असतो? त्यांना पुढचं पार्सल द्यायचं असतं, तसं टार्गेट असतं त्यांच्या डोक्यावर. साहेब, तुम्ही माझ्या नवऱ्याला नोकरीवरनं काढलं काहीच हरकत नाही, मला माहिती आहे. ते हुशार आहेत, आज ना उद्या त्यांना नोकरी नक्कीच मिळेल. मला आणि माझ्या बाळाला ते उपवाशी ठेवणार नाहीत हेही मला माहिती आहे, आणि या गोष्टीचा मला अभिमानच आहे. पण यापुढे एखाद्या डिलिव्हरी बॉयला नोकरीवरून काढण्याआधी किमान त्याची बाजू तरी ऐकून घ्या. तो माणूस आहे, त्याच्या बाबतीत प्लीज माणुसकी दाखवा, एवढीच अपेक्षा आहे माझी. साहेब, काही कमी जास्त बोलले असेल तर प्लीज माफ करा. हो, राहुलं नाही म्हणून इथवर आले, आणि तुम्ही तुमचा इतका अमूल्य वेळ दिलात त्यासाठी थँक्यू आणि सॉरी. सर, चला. 1 मिनिट मिस्टर मणी, आय एम सॉरी. तुमच्या मिसेस जे काही बोलल्या ते बरोबर आहे, त्यांचं म्हणणं मला पटलेलं आहे, आणि म्हणून तुमची नोकरी तुम्हाला परत मिळावी म्हणून मी सिनियर मॅनेजमेंटशी बोलेन. थँक्यू. पण काय सर? पण कस्टमर कडून पुरावाच इतका सॉलिड आला आहे की त्यात मणी दोषी आहे हे स्पष्ट दिसतंय. आता त्याचं काय करायचं हा माझ्यासमोर खूप मोठा प्रश्न आहे. कसला पुरावा साहेब? 1 मिनिट दाखवतो तुम्हाला. हा बघा, हा फोटो त्यांनी आपल्या ऍपच्या कंप्लेंट सेक्शन मध्ये अपलोड केलाय प्रूफ म्हणून. खोट आहे सर, हा खोटा फोटो पुरावा म्हणून देत आहेत ते. म्हणजे हा फोटो खोटा आहे? हो. मग खरं काय आहे म्हणी? सर, मी ऑर्डर घेऊन तिथे गेलो होतो, त्यांनी माझ्या समोर ते पार्सल खाली पाडलं आणि वर मला ते पुसायला सांगत होते. बघू काय हे जे तू केलंयस ना, हे सगळं तूच क्लीन करायचंस. ओ आय सी. म्हणजे कस्टमरने तुम्हाला मुद्दाम वाईट वागणूक दिली आणि वरून तुमची कंप्लेंट पण केली. आय एम सॉरी म्हणी, मी तुझी बाजू ऐकून न घेता तुला कामावरून काढून टाकलं, पण त्या कस्टमरने दिलेला पुरावा इतका सॉलिड होता की तुझ्यावर ऍक्शन घेणं भाग होतं. आता हा फोटो प्रूफ म्हणून असताना तू निर्दोष आहेस हे सिनियर मॅनेजमेंटला कसं पटवून द्यायचं हेच मला कळत नाहीये. बघा ना साहेब, मणी सरांची काहीही चूक नसताना त्या बाईने इतका मोठा गंभीर आरोप त्यांच्यावर केलाय. म्हणजे ती बाई विकृत असणार. गरीब डिलिव्हरी बॉयजला त्रास देऊन तिला नक्कीच आनंद मिळत असेल, आणि मला असं वाटतंय की ही इतरांच्या बाबतीतही असंच वागत असेल. साहेब, तुम्ही या कस्टमरचा रेकॉर्ड चेक कराल प्लीज?
हा चांगला पॉइंट आहे. सेम कस्टमर कडून जर रिपीट कंप्लेंट्स येत असतील तर हा चांगला पुरावा आहे मणीच्या बाजूने. मी चेक करतो. स्वानंदी, तुमचं म्हणणं बरोबर आहे. गेल्या महिन्याभरात या कस्टमरने वेगवेगळ्या 7 डिलिव्हरी बॉयच्या विरुद्ध कंप्लेंट केलेल्या आहेत. हा कस्टमर मुद्दाम कंप्लेंट करणारा आहे आणि त्यामुळेच मणी देखील यात अडकलाय. स्वानंदी, थँक्यू. पण तुम्हाला हे सुचलं कसं? त्या कस्टमरने मुद्दाम डिलिव्हरी बॉयची कंप्लेंट का केली असेल? तुम्ही त्यांना ओळखता का? साहेब अहो, त्या बाईला कशाला ओळखायला हो? मी माझ्या नवऱ्याला ओळखते. ते असं काहीच करणार नाही असा विश्वास आहे माझा. आणि मणी सरांची काहीही चूक नसताना त्या बाईने एवढा गंभीर आरोप त्यांच्यावर केलाय. म्हणजे इतर डिलिव्हरी बॉयजच्या बाबतीतही ती असंच वागत असणार असा विचार आला माझ्या डोक्यात. बाकी काही नाही. ठीक आहे, मी हे सगळे प्रूफ सिनियर मॅनेजमेंटला देतो. आणि मणी, तुम्ही काळजी करू नका, तुमची नोकरी जाणार नाही. थँक्यू सो मच सर. अरे थँक्यू तुमच्या बायकोला म्हणा, ती खूप हुशार आहे. तुम्ही खूप नशिबान आहात की तुम्हाला स्वानंदी सारखी बायको मिळाली. थँक्यू साहेब. ओके. स्वानंदी, आज तुम्ही ऑफिसला आलात, मॅनेजमेंटला त्यांची चूक दाखवून दिली, त्यामुळे माझी इमेज खराब होण्यापासून वाचली. तरी नाहीतर खरंच लोकांना असं वाटलं असतं की मी माझ्या कस्टमरशी असं वागतो, चुकीचा. पण खरंच तुम्ही आलात, सगळं क्लिअरिफाय झालं, माझी नोकरी टिकली. तुमचे खरंच तुमचे आभार कसे मानू तेच कळत नाही. चला, म्हणजे बरंच झालं. आभार कसे मानायचे हे तुम्हाला कळत नाहीये. आता तर नकाच म्हणू तुम्ही आभार. म्हणजे काय मणी सर, मी बायको आहे तुमची. मी तुमच्या बाजूने उभी नाही राहणार तर कोण राहणार? आणि तेही तुमच्या अशा परिस्थितीत. पण स्वानंदी, आज मला माझ्या बायकोचं एक वेगळंच रूप बघायला मिळालंय. अत्यंत निडर, आत्मविश्वासू आणि टू द पॉइंट बोलून आपला मुद्दा पटवून देणारी. प्राऊड ऑफ यू. आणि विशेष म्हणजे मला इथे कामाला लागून 4 दिवस नाही झाले, पण इथल्या लोकांच्या समस्या, यात येणारे चॅलेंजेस, इतक्या महिन्यापासून, इतक्या वर्षांपासून इथे जे काम करतायत त्यांच्या समस्या, कस्टमरचे प्रॉब्लेम, हे सगळं तुम्ही किती पटकन समजून घेतलं आणि त्याच्यावर सोल्युशनही काढलं. तुम्हाला ना या गोष्टीसाठी एक कडक सल्यूट मारला पाहिजे. हे बघा. मणी सर, काय करताय तुम्ही? हो, रस्त्यावर होतो आपण, घरी थोडी आहोत. लोक बघतील की. लोक बघतील तर बघू दे ना. लोकांनाही कळायला पाहिजे आपली बायको जर गुणी असेल तर कसा सल्यूट करायला पाहिजे. तुम्हाला परत बघायचं आहे का? हे बघा. मणी सर प्लीज, लोक बघतील ना, असं नका ना प्लीज. वॉर्डन मॅडमचा फोन. बाप रे, काय झालं? कुणाचा फोन होता आणि असं कट का केला? बोला की काय झालं? कुणाचा फोन होता? मणी सर, अहो ते कंपनीवाले लोन साठी फोन करतात. अहो नुसता वैताग येतो. मी तर फोनच उचलत नाही, डायरेक्ट कट करते. स्वानंदी, फोन बघू. स्वानंदी, कदाचित सरांनी मला रिजॉइन केलंय. हे बघा, डिलिव्हरीचा मेसेज आलाय. मणी सर, अहो काय सांगताय? मणी सर, खूप 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 अभिनंदन. थँक्यू. स्वानंदी, मी निघतो, मला ही डिलिव्हरी घ्यावी लागेल. मणी सर, हे काय लगेच निघालात? अहो आजच्या दिवस सुट्टी घ्या ना, तुम्ही घरी चला आणि आराम करा. मी मस्तपैकी छान खायला काहीतरी बनवते तुमच्यासाठी. स्वानंदी, मला खरंच आवडलं असतं आज तुमच्या बरोबर वेळ घालवायला, पण मला तुमची औषधं आणायची आणि त्यासाठी मला आज पैसे कमवावे लागतील. मला डिलिव्हरीला जावंच लागेल स्वानंदी. मणी सर, हो असं काय बघताय? नाही नाही, मला ही डिलिव्हरी घ्यावी लागेल स्वानंदी. माझा नाईलाज आहे. मी निघतो. तुम्ही सावकाश घरी जाल. मी निघतो. आणि हा, पोहोचल्यानंतर मला मेसेज करायला विसरू नका. चालेल. चल, मी आलोच.
बेबी. हे नुसतं बेबी बेबी करायचं, कौतुक नाही करायचं ना. सुजित, आज मी इतकं मोठं काम केलंय, कौतुक कोण करणार? म्हणजे मी कौतुक करणार माझ्या बेबीचं. सुजित, आता मणी आणि स्वानंदी काय करत असतील रे? त्यांचे खायचेही वांदे झाले असतील ना. संचिताची चालच अशी असते ना की समोरचा माणूस आयुष्यातनं उठतो. सुजित, पण खरं सांगू का, आज मी ना स्वतःवरच खुश आहे. म्हणजे काय सांगू तुला की आय लव्ह यू बेबी. तू कुठला पाहिजे, तू मी पाहिजे ना तुला. आय लव्ह यू बेबी. आय लव्ह यू टू. काय ग, काय आलंय? सुजित, त्याच डिलिव्हरी कंपनीचा मेल आलाय. ऑफर देतात की काय? थांब थांब, मी बघतो. तुला डिस्टर्ब नको. ओ, पासवर्ड माहितीये वाटतं माझा. प्रयत्न करतो. ओपन झाला. हो. आगाऊ. मेल आलाय त्यांचा. काय झालं? वाच वाच. डिस्काउंट आहे. हो, वाचू मेल. हा, ऐका नीट. हो य. डिअर कस्टमर म्हणजे तू, संच बेबी. या. आपण आमच्या डिलिव्हरी बॉय मणिकुमार ह्याची काहीही चूक नसताना त्याच्या विरुद्ध खोटी कंप्लेंट केल्याचं आमच्या लक्षात आलेलं आहे. आम्ही त्याला नोकरीत सन्मानपूर्वक परत घेत आहोत. अजून आपण या आधी सुद्धा अनेक डिलिव्हरी बॉयच्या तक्रारी करून त्यांना मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न केला, हे आता आमच्या लक्षात आलंय. अशा खोट्या तक्रारींनी फक्त आमच्या स्टाफला मानसिक त्रास होत नसून आमच्या ब्रँडची नाहक बदनामी होते आहे. म्हणून याच संदर्भात आम्ही तुम्हाला ही लीगल नोटीस पाठवत आहोत. अजूनही यापुढे आपण परत अशा प्रकारे खोटी तक्रार केली तर तुम्हाला म्हणजे तुला अब्रू नुकसानीच्या केसमध्ये 1,00,000 रुपयाचा दंड भरावा लागेल. किती? 1,00,000. एवढंच नाही, 1,00,000 रुपयाचा दंड आणि 6 महिन्यांसाठी जेलमध्ये जावं लागेल. मला जेलमध्ये? मला जेलमध्ये? मणी पण वाचलाय, त्याला नोकरीवर घेतलं परत. पण का? कारण तू मूर्ख आहेस. तू ना स्वतःला फक्त शहाणी समजतेस, तू आहेस मूर्ख. सुजित, प्लीज ट्रस्ट मी. मी सगळं प्लॅनिंग नीट केलं होतं. अरे तू मला बोलू नकोस प्लीज. प्लॅनिंग नीट केलं होतं? हे असं तुझ्या प्रत्येक प्लॅन्स मध्ये लूप होल्स असतात, का माहितीये तुला? कारण प्रत्येक वेळेला तुला तुझा इगो सॅटिस्फाय करायचा असतो. 1000दा डिलिव्हरी बॉयच्या कंप्लेंट रेज करून ठेवल्यात. एकदा काय तर म्हणे तो तुला गुड मॉर्निंग म्हणाला नाही, वा. एकदा काय तर 1 मिनिट त्याला उशीर झाला होता, 1 मिनिट. सिरियसली संचिता. आणि एकदा काय तर डिलिव्हरी बॉयला घाम आला होता. नाही, मला वाटतं तुला फक्त तुझा इगो नसतो सॅटिस्फाय करायचा, तुला हे सगळं करण्यात ना मजा येते. मूर्ख आहेस तू. हे तुझं सगळं वागणं आज बॅकफायर झालंय. नशीब त्यांनी फक्त लीगल नोटीस पाठवली आहे, केस नाही केली तुझ्यावर, नाही तर 1,00,000 रुपये 6 महिन्यासाठी आत असतीस तू. प्रत्येक वेळेला काहीतरी घोळ घालतेस, आणि आव कसा आणतेस माहितीये? जसं की चंद्रावर बंगला बांधलायस. मी सांगते ना तुला, मी सगळं प्लॅनिंग नीट केलं होतं. प्लीज विश्वास ठेव माझ्यावर रे. आता मला काय माहित, ते लोक जुने रेकॉर्ड्स काढतील आणि मलाच दोषी ठरवतील म्हणून. माझी चूक नाहीये यात. त्याला काय म्हणतात माहितीये? गिरे तो भी टांग ऊपर. ठीक आहे माझी चूक, सॉरी. पण या सगळ्यात मणी वाचला ना, त्याला परत नोकरीवर घेतलं त्या लोकांनी. आणि सुजित, इथे माझ्याशी डिबेट करण्यापेक्षा ना त्या मणीचं काय करायचं हे ठरव आधी. मला ऑर्डर नाही करायची आहे, तू आधीच सांगतोय. मणीचं काय करायचं बघ, मणी. ठीक आहे ना, त्याला त्याच्या कंपनीने पुन्हा कामावर घेतलंय. काम संपल्यानंतर तिकडे राहायला जागा थोडी देणार आहे मणीला. म्हणजे
म्हणजे आपण मणीला तो जिथं राहतोय तिथून बाहेर काढलं तर? वा! कसला कमाल प्लॅन आहे हा. चालेल, आपण करूया. खाली बस, खाली बस, लगेच खाली बस. अरे बस ना. आपण नाही, हा आपण नाही, मी. पुढचं प्लॅनिंग हा सुजित सरपोतदार करणार. बेब, आता तू या सुजित सरपोतदारचा गेम बघ. फक्त त्या चाईच्या सेक्रेटरीचा नंबर मिळवायला हवा, आणि एकदा तो मिळाला ना, तो मणी आणि त्याची ती बायको स्वानंदी तिथून आउट.